इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामुळे तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात होत असून आतापर्यंत 4 जणांना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे. या सर्व दुर्दैवी घटनेची दखल घेत महापौर हिमगौरी आहेर-आडके प्रत्यक्षात रस्त्यावर उतरलेले आहेत. ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्या ठिकाणचे खड्डे तातडीनं बुजवण्यासाठी ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळते. महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, महापालिकेचे सर्व अधिकारी यांना सोबत घेऊन हिमगौरी आहेर-आडके यांनी गंगापूर रोडवरील खड्ड्यांमध्ये कोड मिक्स टाकून तातडीनं बुजवण्याची कार्यवाही सुरू केली आहे. विशेष म्हणजे हे खड्डे बुजवत असताना महापौर हिमगौरी आहेर-आडके या सर्व कामांवर लक्ष ठेवण्यासाठी उपस्थित होत्या. सततच्या पावसामुळे गंगापूर रोड, मुंबई नाका, घाडगेनगर, मखमलाबाद रोड परिसरातील रस्त्यावर पडलेले खड्डे कोलमिक्सच्या सहाय्यानं तातडीनं बुजवण्यात आलेले आहेत. कामाचा दर्जा तपासून आवश्यक त्या सूचना महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. आज आम्ही पत्रव्यवहार देखील करतो आहे. कुंभमेळा प्राधिकरण स्थापन झालेले आहे. कुंभाची जी काही कामं दिलेली आहेत त्या संदर्भातले काही त्रुटी ज्या आढळल्या होत्या, प्रशासनाने आम्ही बैठक घेऊन कॉन्ट्रॅक्टर्सला सांगितलं होतं की सेफ्टी नॉर्म्स पाळावे. काही ठिकाणी ते पाळले आहे, काही कॉन्ट्रॅक्टर्सने ते पाळले नाही, त्यांना पेनल्टी झाली आहे. पण मला असं वाटतं की जो त्या कॉन्ट्रॅक्ट मधले असलेला क्लॉज आहे त्याच्यामध्ये पहिली स्टेज आपण पार केली आहे आणि आता दुसरी आहे की जिथे आपण उभं राहून हे करतोय. आणि जसं आपण म्हटलात की 4 लोकांचा आज बळी गेलेला आहे आणि ही अतिशय गांभीर्याने घेण्यासारखी बाब आहे. आज जर आपल्याला माहिती आहे की इथे खड्डे पडलेले आहेत तर ते बुजवण्याची जी जबाबदारी आहे ती प्रशासनाची आहे. किंबहुना जे काही ड्रेनेजचे कामं, रस्त्याचे कामं कुंभमेळ्यात झालेले आहेत त्याची क्वालिटी टेस्टिंगची जी काही दिरंगाई झालेली आहे त्याला जबाबदार मुळात कोण आहे? टेंडरमध्ये काही क्लॉज राहिलेले आहेत का? ह्या सगळ्या त्रुटींविषयी आता मी एक पत्र हे कुंभमेळा आयुक्तांना देते आहे, प्राधिकरणाला देखील देते आहे आणि CP साहेबांना देखील देते आहे. मला असं जाणवलंय, माझे 2 पत्र गेलेले आहे ट्रॅफिक रिलेटेड की आपण इथे व्हॉलेंटियर्स उभे करायला पाहिजे. आज तुम्ही बघताय संपूर्ण गंगापूर रोड आहे, इथे एक तरी दिसतोय का तुम्हाला पोलीस, होमगार्ड? याच्या संदर्भात काय चाललंय? त्याच्यामुळे हे सगळे पत्र आज प्रशासनाला आम्ही देत आहोत. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही इथे रस्त्यावरती ते कामं करून घेत आहोत. पावसाळ्यातही टिकणाऱ्या या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांची वाहतूक कोंडी आणि अडचण दूर करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असून अवघ्या काही दिवसांमध्ये शहर खड्डेमुक्त होईल अशी अपेक्षा महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी व्यक्त केली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.